माझा पांडू नावाचा सिनेमा तुम्हाला माहिती असेल, ज्यात भाऊ कदम, कुशल बद्रिके, सोनाली कुलकर्णी मोठी टीम होती तो सिनेमा लिहायला. त्या सिनेमाचे 8 ते 10 ड्राफ्ट झाले. ते ड्राफ्ट घेऊन मी 3 वर्ष लोकांकडे फिरत होतो, वेगवेगळ्या लोकांकडे, की हा सिनेमा करा, ह्यात सक्सेस मिळेल. आणि तसा तो काही सिनेमा खूप ग्रँड स्केलचा सिनेमा नाहीये, म्हणजे त्याला तुम्हाला 10-25 करोड रुपये टाकायची गरज नाहीये. असं समजावून ज्याला 2.5 वर्ष काही योग्य निर्मात्यांच्याकडे पण जात होतो, आणि काही आमच्याकडे अशी सवय असते की एखाद्याला फक्त बडेजाव दाखवायचा असतो, की अरे मला एक सिनेमा करायचा आहे. मग आम्ही त्याच्याकडेही गेलो, कारण नो स्टोन टू बी अनटर्न्ड, प्रत्येक चाचपून पाहायचं होतं. मग ते केल्यानंतर कुठेतरी एकदा मला झी समूहाला असं वाटलं की नाही, हा जो म्हणतोय याचं जे ROI आहे ते फार महत्वाचं आहे, आणि मग आपण ह्याच्या ROI वर विश्वास ठेवून, खरं तर झी समूहाला ह्याच्या आधी सुद्धा मी प्रेझेंट केला होता, पण दादा कोंडकेंची लिगसी जी आहे डबल मिनिंग वाक्यांची, ती घेणं झी समूहाला थेट त्यांना ते धारिष्ट्य वाटत होतं. मला त्यांना ते कन्व्हिन्स करावं लागलं की हेच डेअरिंग आता गरजेचं आहे, कारण 2 वर्ष लोक करोनामुळे घरात बसलेत. त्यांनी सगळ्या प्रकारची दुःख, चिंता, क्लेश सगळं अनुभवलेलं आहे. त्यांना आता फक्त त्याच्या पलीकडे जायचं आहे आणि कुठलाही बांध नसलेलं एंटरटेनमेंट अनुभवायचं असं मला वाटतं. आणि त्यांनी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि देन पांडू वॉज अ सक्सेसफुल फिल्म.